हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल लर्न विथ कोमल. आज आपण निबंध लेखनाचा एक प्रकार पाहणार आहोत, कथालेखन. कथालेखन हे तुम्हाला 10वीच्या परीक्षेसाठी 5 गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. कथालेखनसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही पॉइंट्स दिले जातील. तुम्हाला ते पॉइंट्स व्यवस्थितपणे रीड करायचे आहेत आणि ते रीड केल्यानंतर कथा समजून घेऊन तुम्हाला ती कथा पूर्ण करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला कथा जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हा तुम्हाला कथेला शीर्षक म्हणजेच टायटल द्यायचं आहे आणि मॉरल ऑफ द स्टोरी म्हणजे तात्पर्य द्यायला विसरायचं नाही. ज्यामुळे काय होणार आहे, कथालेखनचे 5च्या 5 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. चला तर आज आपण एक कथा बघणार आहोत, प्रधानमंत्र्याचे चातुर्य. आता प्रधानमंत्र्याचे चातुर्य म्हणजेच काय, तर तो जो प्रधानमंत्री आहे त्याने त्याचं चातुर्य, त्याची बुद्धिमत्ता कशा प्रकारे वापरली हे आज आपण या कथेमध्ये पाहणार आहोत. बघा तर, फार वर्षापूर्वीची कथा आहे ही. विदिशा नावाच्या वैभवशाली नगरीत राजा प्रतापसेन राज्य करीत होता. तो न्यायप्रिय व प्रजाहित दक्ष होता. म्हणजे फार वर्षापूर्वी विदिशा नावाच्या वैभवशाली नगरीत म्हणजे मोठ्या नगरीत राजा प्रतापसेन त्याचं राज्य करत होता आणि तो न्यायप्रिय आणि प्रजाहित दक्ष होता. म्हणजेच काय, तर तो लोकांना न्याय देणं आणि लोकांचं म्हणजे प्रजेचं हित, कल्याण, त्यांचं कल्याण कशात आहे, हित कशात आहेत, असं पाहणारा हा राजा होता. राजा प्रतापसेन अत्यंत हौशी होता. म्हणजेच तो हौशी होता म्हणजेच काय होता, त्याला सगळ्या गोष्टींची आवड होती. त्याच्या पराक्रमी वृत्तीला त्याचा राजेशाही थाट शोभून दिसत असे. त्याच्या पराक्रमी वृत्तीला म्हणजे हा जो राजा प्रतापसेन होता त्याने जे काही पराक्रम केले होते, चांगली कार्य केली होती, ते त्याच्या राजेशाही थाटाला शोभून दिसण्यासारखे होते. त्याच्याकडे हिऱ्याची अंगठी होती. ती त्याला महाराणी राजेश्वरीने दिली होती. आता हा जो राजा होता प्रतापसेन, त्याच्याकडे काय होती, हिऱ्याची अंगठी होती आणि त्याला ती राजेश्वरीने, जी महाराणी होती राजेश्वरी, तिने त्याला ती भेटवस्तू गिफ्ट म्हणून दिली होती. एकदा दसरा उत्सवाच्या वेळी राजाची ती अंगठी चोरीला गेली. ती अंगठी राजाची अत्यंत आवडती वस्तू होती. आता बघा मुलांनो, दसरा सण उत्सव त्यावेळी काय झालं होतं, राजाची ही अंगठी चोरीला गेली होती आणि राजाची ही अंगठी काय होती, अत्यंत आवडती वस्तू होती. कारण कोणी दिली होती त्याला, ती महाराणी राजेश्वरीने भेटवस्तू म्हणून दिली होती. ती चोरीला गेल्यामुळे राजा अतिशय अस्वस्थ झाला. राजा बेचैन झाला, त्याला वाईट वाटू लागलं. राजाची अस्वस्थता पाहून प्रधानमंत्र्याने चौकशी केली असता राजाला आपल्या सेवकांवर संशय असल्याचे त्याला कळले. आणि जसं राजाची अवस्था पाहिली, अस्वस्थता पाहिली, म्हणजे त्याला बेचैनी झालेली आहे, हे पाहून प्रधानमंत्र्याने जेव्हा राजाची चौकशी केली तेव्हा त्याला त्याच्या बोलण्यात जाणवले की जणू काही राजाला त्याच्या सेवकांवरच संशय आहे. पुढे बघा, प्रधानमंत्री राजाला म्हणाला, महाराज आपण चिंता करू नका. त्यावर प्रधानमंत्री काय म्हणाले राजाला, की महाराज तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका, तुमची हिऱ्याची अंगठी मी शोधून देतो. आता मला सांगा, प्रधानमंत्री जे होते ते राजाची जी हरवलेली अंगठी होती ती कशा प्रकारे शोधून देणार होते, तर प्रधानमंत्र्याचं चातुर्य म्हणजेच काय, ते त्यांच्या हुशारीचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करून ती अंगठी शोधून देणार होता. हुशार प्रधानमंत्र्याने एक युक्ती केली. हुशार प्रधानमंत्र्याला काय झाली, एक युक्ती सुचली, आयडिया सुचली. त्याने राजाच्या पदरी असलेल्या सर्व सेवकांना एकत्र बोलवले व सर्वांना समान उंचीच्या काठ्या दिल्या आणि सांगितले, नीट लक्षात घ्या, या जादूच्या काठ्या आहेत. राजाच्या पदरी असलेल्या म्हणजे राजाजवळ जे काही सेवक होते, राजाचे स्वतःचे जे काही सेवक होते, प्रधानमंत्रींनी काय केलं, सर्व सेवकांना एकत्र बोलवलं आणि सर्वांना समान उंचीच्या काठ्या दिल्या आणि काय सांगितलं, नीट लक्षात घ्या, ह्या काठ्या कसल्या आहेत, जादूच्या काठ्या आहेत, ह्या साध्या सुध्या काठ्या नाहीत आणि या काठ्या उद्यापर्यंत तुम्ही आपल्याजवळ ठेवायच्या आहेत. जो कोणी चोर असेल त्याची काठी उद्यापर्यंत 2 इंच वाढेल. आता प्रधानमंत्र्यांनी काय युक्ती सुचली, की त्यांनी काय केलं, सगळ्या सेवकांना काठ्या दिल्या आणि सांगितलं, रात्री झोपताना या काठ्या तुम्हाला जवळ ठेवायच्या आहेत आणि उद्यापर्यंत या काठ्या काय होणार आहेत, ज्याने कोणी चोरी केली असेल त्याच्याकडची काठी काय झालेली असेल, 2 इंच वाढलेली असेल आणि जो कोणी चोर नसेल त्याच्याकडची काठी जशी दिली तितक्याच उंचीची असेल.
ह्या काठ्या उद्या आपल्याबरोबर आणायच्या आहेत आणि उद्या प्रधानमंत्री काय करणार आहेत, दुसऱ्या दिवशी या काठ्या बघणार आहेत की कोणाची काठी 2 इंच वाढली आहे, म्हणून सर्व सेवकांना काय करायच्या आहेत, त्या काठ्या दुसऱ्या दिवशी राजाच्या राजवाड्यात आणायच्या आहेत. सर्व सेवकांनी आपापल्या काठ्या घरी नेल्या. आता सगळ्या सेवकांनी काय केलं, आपापल्या काठ्या घरी नेल्या. खरे म्हणजे निषाद नावाच्या सेवकाला राजाच्या मौल्यवान अंगठीचे प्रलोभन वाटल्यामुळे अत्यंत नियोजनबद्ध हालचाल चलाकीने त्याने ती चोरली होती. आता हा जो राजा होता, राजा प्रतापसेन, त्यांचा जो सेवक होता, सेवकाचं नाव काय होतं, निषाद. या सेवकाला काय झालं होतं, राजाची जी मौल्यवान अंगठी होती, ही जी महागडी अंगठी होती, तिचं प्रलोभन वाटलं होतं. म्हणजे त्याला मोह झाला होता, लोभ झाला होता आणि अत्यंत नियोजनबद्ध म्हणजे स्वतःचं डोकं लावून अत्यंत चलाकीने त्याने ती चोरली होती. आपली चोरी उघडकीस येणार नाही असं त्याला वाटलं होतं, पण आता मात्र त्याच्या मनावर दडपण आले होते. म्हणजे त्याने इतकी चलाकीने ती चोरली होती की चोरताना तो सापडला नव्हता आणि अत्यंत चलाकीने चोरल्यामुळे त्याच्या मनावर कोणतंही दडपण नव्हतं आणि त्याला कॉन्फिडन्स होता की माझी चोरी काही उघडकीस येणार नाही. परंतु जेव्हा प्रधानमंत्र्याने हे जादूची काठी म्हणून सांगितलं, त्यावेळेस त्याच्या मनावर मात्र दडपण आले आणि तो बेचैन झाला, म्हणजे अस्वस्थ झाला. त्याला रात्री झोपच लागत नव्हती. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू होते. म्हणजे त्याच्या डोक्यात विचारचक्र, कारण का, त्याला माहीत होतं त्याने ती अंगठी चोरलेली आहे, त्यामुळे ती काठी 2 इंच वाढणार, जादूची काठी, याची त्याला खात्री होती आणि सतत हे विचारचक्र त्याच्या डोक्यात सुरू होतं. अखेर त्याला एक मार्ग सापडला. त्याने रात्री 2 वाजता उठून स्वतःची काठी 2 इंच कापली आणि तो झोपी गेला. आणि त्याने काय केलं, त्याला त्याच्यावरती एक मार्ग सापडला. त्याने काय डोकं लावलं की रात्री 2 वाजता उठून त्याने स्वतःची काठी 2 इंच कापली, कारण त्याला ठाऊक होतं की त्याने काय केलेली आहे, अंगठी चोरलेली आहे, तर ही 2 इंच वाढणार आहे, म्हणून त्याने अगोदरच 2 इंच काठी कमी केली आणि तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्र्याने सर्व सेवकांच्या काठ्या तपासल्या. खऱ्या चोराची काठी 2 इंच कमी आढळल्याने प्रधानमंत्र्याने चोराला बरोबर पकडले. आता बघा, खऱ्या चोराची काठी कशी झाली होती, 2 इंच कमी, कारण ही जादूची काठी होती का मुलांनो, नाही, ही काठी कसली होती, साधीसुधी काठी होती. पण चोराला पकडण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी जी काही युक्ती सुचवली होती की जणू काही ती काठी काय आहे, 2 इंच वाढणारच आहे, जादूचीच आहे, पण ती खरीखुरी ती साधी काठी होती, त्यामुळे ती काही वाढणार नव्हती. म्हणून निषाद जो सेवक होता त्याने जेव्हा ती 2 इंच काठी कापली, त्यावेळेस ती काठी प्रधानमंत्र्याला कशी सापडली, 2 इंच कमी सापडली. निषादची चोरी उघडकीस आली होती. त्याने शरमेने मान घातली व राजाची क्षमा देखील मागितली. आता निषादची चोरी तर पकडली गेली, काठी तर 2 इंच वाढली नाही, त्यामुळे शरमेने, लाज वाटल्याने त्याने काय केली, त्याची मान खाली घातली आणि आपल्या राजाची क्षमा देखील मागितली. त्यानंतर त्याने राजाला त्याची हिऱ्याची अंगठी परत केली व यापुढे आपण कोणतीही चोरी करणार नाही अशी शपथ घेतली. आणि त्याचप्रमाणे त्याने काय केलं, राजाला हिऱ्याची अंगठी परत केली, क्षमा मागितली आणि इथून पुढे मी कधीच चोरी करणार नाही अशी शपथ देखील घेतली. आणि राजाने देखील मोठ्या मनाने त्याला क्षमा केली, कारण राजा कसा होता मुलांनो, न्यायप्रिय आणि प्रजाहितदक्ष, म्हणजे प्रजेच्या कल्याणाचा, त्यांच्या हितचा, म्हणजे त्यांचं भलं होण्याचाच विचार करणारा राजा होता. त्यामुळे राजाने देखील त्याला क्षमा केली. आता बघा, तात्पर्य काय दिलेलं आहे, तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जेव्हा तुम्ही कथा लिहिणार तेव्हा तुम्ही जसं कथेला शीर्षक देणार तसंच तुम्हाला कथा पूर्ण झाल्यानंतर तात्पर्य म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी काय झालं, याच्यातून तुम्ही काय शिकलात, तुम्हाला काय समजलं या कथामधून, हे सांगण्यासाठी शॉर्टमध्ये तुम्हाला तात्पर्य देखील लिहायचं आहे. त्याचा देखील 1 मार्क्स तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत मिळणार आहे. तात्पर्य बघा काय दिलेलं आहे, चोरी, फसवेगिरी इत्यादी दुर्गुणांपासून दूर राहावे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की चोरी, फसवेगिरी, धोका देणं, फसवणं इत्यादी जे काही दुर्गुण आहेत, वाईट गुण आहेत, त्यापासून आपण काय केलं पाहिजे, नेहमी दूर राहिलं पाहिजे. कारण चोरी आणि फसवेगिरी ही काय होते, एक ना एक दिवस उघडकीस येते. अशा प्रकारे हे जे कथालेखन आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे स्टुडंट्स. आणि ज्या मुलांना मराठी समजण्यासाठी डिफिकल्टीज येतात त्यांच्यासाठी मी सेम कथालेखन आपल्या सेम चॅनलवरती हिंदीमध्ये देखील एक्सप्लेन केलेलं आहे, त्यावर जाऊन देखील तुम्ही हे पाहू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपण नेक्स्ट निबंधाकडे वळूया. थँक्यू.